काय करायचं काय मी घेणार ना मी घेणार आहे ना आता आलेला आहे टाइम किती आहे ड्युटीचा टाइम किती आहे ड्युटीचा आता किती वाजले तर ऐका ऐका टाइम किती आहे ड्युटीचा आता 9:30 वाजले तर टाइम किती ड्युटीचा एवढं सांगा फक्त आम्ही सांगा बोला की तुम्ही सांगा काय झालं तुम्ही सांगा एक कारण देऊ द्या त्यांना मॅडम. शेतकऱ्यांचा मॉब मोंढ्यामध्ये होता. आम्ही शेतकरी मला तिथून फोन आले, पण तिकडे आले होते. तुम्ही माझं आम्ही स्वतः लाईव्ह लोकेशन कशाला बघा आम्ही तुम्ही म्हणतात ना ऑफिसचा टायमिंग काय आहे? ऑफिसचा टाइम तुम्ही ते माझं सांगा ना location बघा. आता माझं कार्यक्षेत्र पूर्ण तालुका आहे. तुमचं आहे एकटेच मॅडम, पण बाकी कुणी असते कृषी करायला आम्हाला माहिती नाही. तुमची जबाबदारी आहे बघा ना. खाली कृषी साहेब आहेत का हे ही पण जबाबदारी आहे ना. तुम्ही आहेत लोकेशनवर, आम्ही तुम्हाला फोन केला तुम्ही लाईव्ह चालू आहे आम्हाला माहिती आहे पण आता नियोजन काय सांगा आम्हाला. मला सांगा आता नियोजनच सांगा आपल्याकडे जेवढा स्टॉक किती आला आला स्टॉक, त्याप्रमाणे आम्ही वाटप केलेलं आहे. किती आला अंगात सांगा मॅडम, किती स्टॉक आला एक का आणि तुम्ही परमिट किती दिलेत आणि स्टॉक किती आला. शेतकऱ्यांना किती शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी पात्र आहेत तालुक्यात मला बोलू देत परमिट आपल्याला 983 क्विंटलचं आहे. तर आपल्याकडं स्टॉक आलेला आहे 354.25. जेवढा आला तेवढा वाटप. आता परमिट किती दिलेत आपण सगळे परमिट दिला तिथं डिवायडेशन केलं पाहिजे. समजा 300 आता ऍडमिट दवाखान्यात तर 300 शेतकऱ्याचं काय करायला पाहिजे. शेतकरी मेले असतात त्यांना 3 दुकानदारांनी परमिट द्यायला पाहिजे. जेवढं परमिट आहे का तेवढेच परमिट द्यायची असं करायला पाहिजे. मारामारी मग आता काय होईल मग किती दिवस आज 5 दिवस सिद्धेश्वर भाऊ ऐकून घ्या आता हे बघा काय होत होतं आम्हाला जर मी कुपन दिलं तर बाकीच्यांचं काय म्हणणं असायचं की तुम्ही त्यांना दिलं आम्हाला का दिलं नाही. तिथं पण मारामारीची वेळ आली. तुम्ही त्यावेळेस मला फक्त रविवारचं उत्तर द्या. मला सांगितलं शनिवार रविवार सुट्टी आम्हाला रविवार माल वाटला म्हणजे माझ्या मोबाईल मेसेज आहे वाटला तरी पैसे घेऊन दिले त्यांना तुम्ही शेतकऱ्यांकडे आले. आम्ही येत होतो ना आणि एकाच गावाला वाटला तुम्ही धर्मापूरला पैसे घेऊन आम्ही इथून गेल्याच म्हणलं रविवारी एकाच गावाला तुम्ही माल वाटलाय वाटलाय म्हणून बघा ना तिथं बघा उठू नका खाली मॅडम मी तुम्हाला मी सांगतो 900 क्विंटल माल आपल्या इथं भारताचे पंतप्रधान एका दिवसामध्ये एका माणसाने भारतातल्या शेतकऱ्याला 2,000 रुपये टाकतात. तुम्ही काय अंबाजोगाई मॅडम ऐका ना, अंबाजोगाई आपल्या बीड मध्ये वाटलाय. अंबलवाडी ऐका माझा, अंबलवाडी गावात वाटलाय, प्रत्येक गावात वाटलाय. पण परळी काही पाकिस्तान मध्ये का? परळीला तुम्ही जर 950 क्विंटल माल आला आणि 350 क्विंटल पाऊस होतो. परळीला पाकिस्तान मी केलेलं नाही. आम्ही केलंय का? आम्हाला सांगा. नाही प्रश्न आहे का? अंबाजोगाई किती अंतरावर आहे मला सांगा. पुरीला वाटलेलं नाही तिथं जाऊन बघा. वसंतनगर ऐका ना धर्मापूरच्या मॅडम ऐका तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळाव धर्मापुरीला मिळाव तसा विषय नाही. परळी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा परळी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा धर्मापुरीच्या लाडाची काय